महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। प्रशासनाने प्रयागराजशी जोडलेल्या सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील केल्या आहेत। तसेच प्रयागराजमध्ये येणाऱ्यावर बंदी घालण्यात आली आहे। सरकारी आदेशानंतर पोलीस आणि प्रशासन सक्रिय झाले आहेत। प्रयागराजशी जोडलेल्या सर्व जिल्ह्यांच्या सीमेवर भाविकांची मोठी गर्दी जमली आहे। सर्व भाविकांना सीमा थांबवण्यात आले आहे। प्रयागराज महाकुंभात गर्दी कमी झाल्यावर या सर्व भाविकांना सोडण्यात येईल। प्रयागराजमधील वाढती गर्दी लक्षात घेता अमेठीची सीमा सील करण्यात आली आहे। सर्व वाहने जिल्ह्यांच्या सीमेवर थांबवण्यात आली आहेत आणि फक्त प्रयागराजहून येणाऱ्या वाहनांनाच प्रवेश दिला जात आहे। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। प्रयागराजला जाणारी वाहने सीमेवरच थांबवली जात आहे। अमेठीच्या सीमेवर भाविकांनी भरलेल्या अनेक बसेस थांबवण्यात आल्या आहेत। अयोध्या प्रयागराज महामार्गावरील रामगंज पोलीस स्टेशन परिसरात ही कारवाई करण्यात येत आहे आणि अमेठी प्रतापगड सीमेवर पोलीस बॅरिकेडिंग करण्यात आले आहे। महाकुंभातील वाढती गर्दी लक्षात घेता चित्रकूट पोलिसांनी वाहन चालकांना परतने केले आहे। चित्रकूट सीमेवर सुमारे 40,000 वाहने थांबवण्यात आली आहेत। विशेषतः प्रयागराजला जाणारी वाहने रात्रीपासून सकाळपर्यंत ही वाहने सीमेवर थांबली होती। चित्रकूटमध्ये गर्दी सतत वाढल्याने डीआयजी डीएम एसपी यांनी बारगड सीमेवर पोहोचून लोकांना परतण्याचे आवाहन केले। प्रवाशांनी आपला प्रवास सुरक्षितपणे आणि संयमाने पूर्ण करावा असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे। रायबरेलीमध्ये लखनौ प्रयागराज राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला आहे। प्रयागराजला जाणारी वाहने विविध ठिकाणी बॅरिकेड्स लावून थांबवली जात आहे। मौनी अमावस्येच्या निमित्ताने प्रयागराजमध्ये भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले। एकही वाहन प्रयागराजला जाऊ शकत नाही आणि भाविकांना होल्डिंग क्षेत्रात थांबवले जात आहे। अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थिती आहे। रायबरेली ते प्रयागराज सीमेपर्यंत एकूण 12 होल्डिंग्स एरिया तयार करण्यात आले आहे, जिथे भाविकांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे। सुरक्षा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रात्री उशिरापर्यंत रायबरेली सीमेवरून सर्व वाहने थांबवण्यात येत आहे। मौनी अमावस्येच्या स्नानानिमित्त कौशांबीमध्ये करोडो भाविक जमत आहे। गर्दी पाहता कौशांबी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे। कोकराज पोलीस ठाण्याजवळ वाहने थांबवण्यात आली आहेत आणि 5 वेगवेगळ्या ठिकाणी वाहने थांबवण्याची व्यवस्था करण्यात आली। आतापर्यंत 600 वाहने कामाच्या ठिकाणी थांबवण्यात आली आहे। महोबात महाकुंभाला जाणाऱ्या भाविकांना श्रीनगर पोलीस स्टेशनच्या आवारात थांबवले जात आहे। एसपी पलाश यांनी दुपारी 3 वाजल्यापासून सर्व सीमावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे। यासोबतच मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि दक्षिणेकडून येणाऱ्या भाविकांना रोखले जात आहे।